वडापाव म्हणलं की कधीही आणि कोणत्याही वेळेत खावासा वाटणारा, कुठेही आणि कोणत्याही कोण्याकोपऱ्यामध्ये मिळणारा पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरी जर बनवला तर खमंग, चविष्ट, रुचकर आणि हेल्दी पण। आपली आजची रेसिपी आहे वडापाव। राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। वडापावसाठी बटाटे वडे तयार करायचे। त्यासाठी 5 ते 6 बटाटे उकडून मॅश करून घेतले, 2 कांदे, कोथिंबीर आणि कढीपत्ता। बटाटे हे व्यवस्थित उकडून खिसणीने खिसून घ्यायचे, ते हाताने पण मॅश करायचे आहेत, कारण वड्याचा आकार हा छान होतो, पिठात मिक्स होत नाही ते। लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि अद्रक पण कुटून घेतली। कॉर्नफ्लोअर, गरम मसाला, जिरे पावडर आणि आमचूर। 1 बाउल भिजवलेले हिरवे वाटाणे किंवा ग्रीन पीस पण चालतील। इकडे काही मसाले काढलेत, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर, लाल तिखट, हळदी पावडर आणि मीठ, हे सगळं प्रमाण काढून ठेवलं। वड्यासाठी सारण तयार करायचे। त्यासाठी कढई गरम झाली की त्यामध्ये मीडियम तेल ॲड करायचे। त्यामध्ये भरपूर तेल टाकायचे नाही आणि जास्त तेल जर टाकले तर वडे व्यवस्थित बनत नाहीत, तेलामुळे आकार पण येत नाही। तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट छान फ्राय करायची। त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा पण लालसर होईपर्यंत फ्राय करायचा। कांदा व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये भिजवलेले वाटाणे पण घालायचे आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। ते पण 2-3 मिनिटे छान फ्राय करायचं। त्यानंतर बटाटे ॲड करायचे आणि मसाले सगळे घालून घ्यायचे। सगळे एकजीव झाले की त्यावरती झाकण लावून ठेवायचं 5 मिनिटासाठी, म्हणजे छान वाफल्या जाईल। बटाट्याची भाजी तर तयार झाली। आता वड्याचे पीठ तयार करायचे। त्यासाठी 3 बाउल बेसन पीठ घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं, बाकी काहीच घालायचं नाही। ती सिंपल पद्धतीनेच पीठ तयार करायचे आहे। ते दोन्ही ॲड केल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी पण घालायचं आहे। पीठ एकदम पातळ करायचं नाही आणि घट्टसर पण नाही, ते मीडियमच बनवायचे आहे। जसे लागेल तसेच पाणी ॲड करायचं। पीठ तयार झाले की ते 10 ते 15 मिनिटासाठी झाकून पण ठेवायचं आहे। सारण आता पूर्ण थंड झाले, ते एका ताटात काढून घ्यायचं। ते परत हाताने एकजीव करून त्याचे मिडियम साईजचे वडे बनवून घ्यायचे, कारण ते एकदा जर बनवून ठेवले तर ते पटापट पिठामध्ये बुडवून तळून घेता येतील। सारखा सारणात हात घालायची गरज नाही। वडे हे चौकोनी आकाराचेच बनवायचे, कारण पावचा आकार पण चौकोनीच असतो। ते मिडियम साईजचेच बनवायचे, खूप पातळ पण नाही आणि जाडसर पण नाही। अशा पद्धतीने वडे तुम्ही काही वेळासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा वडे खावेसे वाटतात तेव्हा तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढून तळून खाऊ शकता। इकडे तेल पण गरम झाले, आता वडे तळून घ्यायचे। बेसन पिठाला अर्धा ते पाऊण तास झालेत। बेसन पिठामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। पिठाच्या घोळमध्ये एक वडा बुडवून तो तेलामध्ये सोडायचा आणि दोन्ही साईडने खरपूस तळायचे।
मस्त झाले खमंग चवीचे घरी बनवलेले आणि मनसोक्त खाण्याचा आनंद घेऊ शकतो. भरपूर पोटभर आणि खाल्ल्यानंतर पैसे पण द्यावे लागणार नाहीत. फक्त त्याआधी हा पदार्थ बनवायला वेळ मात्र द्यावा लागतो. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.